नमस्कार. आजचा विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि त्या AIचं भारतीय IT कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावर काय परिणाम आहे, भारतीय ITवर परिणाम म्हणजे तुमच्या आमच्या रोजगारावर परिणाम काय आहे त्याचा आपण आज 360 बघणार आहेत टोटल. कारण काय बरेचसे म्हणतात की AI आला म्हणजे जॉब गेले वगैरे सगळं, आणि ते बऱ्याचशा डेटामधनं न्यूजपेपरमधनं दिसत पण आहे. त्याचं खरं सत्य काय आपण आज व्यवस्थित बघणार आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं कंटेक्स्ट काय? कंटेक्स्ट असा आहे की जे निकाल आहेत, निकाल चांगले आहेत, म्हणजे कंपनीचे जे क्वार्टरली निकाल असतात ते सगळे चांगले आहेत, सगळ्यामध्ये प्लस आहे, सगळ्यांची ग्रोथ होत आहे, कंपनीची ग्रोथ होत आहे, रेव्हेन्यू वाढत आहे. तरी सुद्धा हे बघा, निफ्टी जो आहे निफ्टी आदळतोय खाली, तरी सुद्धा सेन्सेक्स आदळतोय IT कंपन्यांचा. असं का होतं? तर त्याचं कारण एकच आहे, ते कारण आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि गुंतवणूकदारांना एकच भीती आहे, ती म्हणजे हा जो सर्व्हिस मॉडेल आहे, म्हणजे IT कंपन्याचा जो पाया आहे, ज्या पायावर ज्या बेसवर आपल्या IT कंपन्या आधारित आहेत, ज्या बसल्या ना, तो पायाच मोडला तर. आणि तो पाया मोडण्याचं काम कोण करतोय? तर तो करतो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते आता बघूया. बरं, आता जे म्हणतात की हा पाया मोडला तर मग हा पाया नेमका काय आहे? त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल 1990s मध्ये. 1990ला LPG रिफॉर्म आले, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. PV नरसिंहराव प्राईम मिनिस्टर अँड एक टॉप पाच अँड फायनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांनी LPG रिफॉर्म केलं. तिथनं LPG रिफॉर्म केल्यानंतर आपले जे दार आहेत, अर्थव्यवस्थेचे दार आहेत, इकॉनॉमीचे दार आहेत, ते बाहेरच्या गुंतवणूकदारांना आपण मोकळं केलं आणि प्रायव्हेटायझेशन केलं. मग आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यायला सुरुवात झाली. आता त्याच्यानंतर 2000 मध्ये ऑफशोरिंगचा उदय झाला. ऑफशोरिंग म्हणजे काय? हे बघा, ऑफशोरिंग म्हणजे काय? ऑफशोरिंग आणि आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंगमध्ये आपण एखादं काम कम्प्लिटली दुसऱ्या कंपनीला देतो किंवा दुसरीकडे देतो, त्याला आउटसोर्सिंग म्हणतात. ऑफशोरिंग म्हणजे काय? की मेन जी कंपनी आहे ती USA मध्ये राहणार. म्हणजे समजा ही USA आहे, हा आपला USA आहे, आणि आता USA मध्ये मेन कंपनी आहे, सगळे ऑपरेशन सॉफ्टवेअर सगळं ते करणार. आणि इंडियामध्ये काय? स्वस्त मनुष्यबळ. ठीक आहे, म्हणजे ते काय करणार? यातले काही फंक्शन्स हे इंडियाला म्हणणार की तुम्ही करा, जे स्वस्त आहेत ते. ह्याचं उदाहरण सांगतो. समजा USA मध्ये एक पर्सन $100 घेतोय एक काम करण्यासाठी, तर तेच इंडियामध्ये $100 मध्ये आपल्याकडे 5 जण कामाला करतात, 5 जण काम करतात. ठीक आहे, म्हणजेच तेच काम 5 जण, मग त्याला काय करतात? ते ऑफशोरिंग करतात, त्याला ऑफशोरिंग म्हणतात. आणि या ऑफशोरिंगमधनंच TCS, इन्फोसिस आणि विप्रो याच्यासारखे जागतिक ब्रँड उदयास आले. आता बघा, आपण जे म्हणतो ना IT कंपनीमध्ये आमचा मुलगा कामाला आहे, आमचा भाऊ कामाला आहे, ते काय करतात? तर हेच सगळं करतात. आणि बरेचसे लोक आहे ना त्याच्यामध्ये जे शिफ्टमध्ये काम करतात, आपण बघतो त्यांच्या शिफ्टच्या टायमिंग हे USAच्या टायमिंगशी मॅच असतात. तर याचं कारण एकच आहे, कारण ते ऑफशोरिंगमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन करत नाही. सगळ्यात महत्त्वाचा आपला ITचा जो पाया आहे ना, तो इनोव्हेशन नाहीच आहे. इनोव्हेशन सगळं कुठे आहे? ते USA मध्ये आहे, ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. आपण काय करतोय? तर फक्त आणि फक्त जे स्किल दिलेले आहेत आपल्याकडे, तेवढ्या स्किलचं आपण काम करतो, पगार घेतो आणि घरी येतो. कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन नाही. हाच बऱ्याच जणांचा कळीचा मुद्दा आहे. तो AI वगैरे पुढे आपण एवढं का घाबरतोय? त्याचं कारण पुढे हेच कारण आहे, हे पुढे सांगणार आहे. बरं, मग 2010 मध्ये काय झालं? डिजिटल क्लाउड ऑटोमेशनकडे हळूहळू मूव्ह होत गेलं. त्याच्यानंतर बेंच मॉडेलिंग आली. बेंच मॉडेलिंग म्हणजे काय? तर IT मध्ये काम करायला माहिती असेल, बेंचिंग काय असते? की एखादा प्रोजेक्ट मिळाला आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि दुसरा प्रोजेक्ट मिळाला नाही आणखी, किंवा मग दुसरा प्रोजेक्ट मिळायला थोडा वेळ आहे, तर पहिला प्रोजेक्ट मिळाला हा इथं संपला आणि दुसरा इथं होणार आहे, तर याच्यामधला जो वेळ आहे ना त्याला म्हणतात बेंचिंग. त्याला बेंचवर बसवतात. म्हणजे डेली त्याला ट्रेनिंग देणं किंवा अन्य गोष्टी करणं, हे सगळे काम करतात. म्हणजे त्याला स्किलिंग वगैरे करणं, या गोष्टी त्या बेंच टायमिंगमध्ये करतात. म्हणजे त्यावेळेस त्याचं IT कर्मचाऱ्याला काम नसतं, जायचं सेमिनार वगैरे अटेंड करायचे, जेवण करायचं, मस्त आराम करायचं डॉर्मेटरीमध्ये आणि परत यायचं. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, सत्य काय आहे तर सांगायला काय? स्किलिंग करतात. तर ते बेंचिंगचा उदय झाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 2022-24 मागच्या 2-4 वर्षापासून जनरेटिव्ह AI आला. सगळ्यात पहिल्यांदा ChatGPT आला, जेमिनाय आला, परप्लेक्सिटी आली, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा क्लॉड आला. आणि क्लॉडचा जो फॅबल 5 किंवा ओपस 5 आता जे रिसेंट आलेलं आहे, त्याचे जे मॉडेल आहेत ना इतके ॲडव्हान्स आहेत, जे की कोवर्किंग स्पेस असेल किंवा मग आपला कोड बनवण्याचं काम असेल ना, ते एवढे इफिशियंटली करतात, एकदम परफेक्टली काम करतात. त्यामुळे अमेरिकन कंपन्या काय करतायत? अगोदर जे आउटसोर्स करायचे, जे आपल्याला द्यायचे की हे फंक्शन तुम्ही करा, आमचे $100 लागतात, तुम्ही $100 मध्ये 5 जण कमी करू शकता. तर आजकाल काय झालं की या $100 नाही, फक्त $5, $10 मध्येच ते काम होते त्यांच्याकडे. म्हणजे ते काम आपल्याकडे न देता ते AI ला देत आहेत. त्यामुळं आपलं तो जो ट्रॅडिशनल वर्क आहे ना, पारंपरिक जे काम आहे ते कुठं ना कुठं कमी झालेलं आहे. आणि IT वाले काय करतायत? ते जे आपले क्लायंट आहेत, अमेरिकेतले क्लायंट, ते प्रोजेक्ट एक्सटेंड करत नाहीत किंवा नवीन प्रोजेक्ट देत नाहीत. या गोष्टी आता येत आहेत हळूहळू. हे तुम्हाला सांगितलं. बरं, भारताचं जे मूळ दुखणं आहे आतापर्यंत मी सांगितलं, त्याच्यातलं मूळ दुखणं कसं आहे की भारताचं जे IT मॉडेल आहे ना, ते IT मॉडेल आहे जास्त माणसे आणि जास्त उत्पन्न या बेसिसवर आहे. म्हणजे आपण IT मध्ये खूप जास्त भरती होती. म्हणजे मी इंजिनिअरिंगला असताना मला आठवतं, मी CUP मध्ये होतो तेव्हा आमच्या वेळेस कॉग्निझंट कंपनी आली होती, कॉग्नी. तर कॉग्नीने आहे ना
एका दिवसामध्ये 550 प्लेसमेंट घेतले, 550. माझी स्ट्रेंथच होती 650. म्हणजे जे बॅकलॉग आहेत त्यांना सोडलं, बाकी सगळ्यांना सिलेक्ट केलं. तर हे असं त्यावेळेस म्हणजे एवढा IT बूम होता. ठीक आहे, बरं. म्हणजे जास्त माणसे म्हणजे जास्त उत्पन्न, हेच मॉडेल बरं आहे. परंतु AI मुळे सगळं गणित कोलमडले, कारण AI म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. आता आपण म्हणतो मोर पीपल मोर प्रोडक्शन, पण तसं नाही. आता लेस पीपल मोर प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढली AI मुळे. आणि इथंच आपली मेन गेम आहे. IT मध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते हायर केले आणि आता आपल्याला कमी लागत आहेत. बरं, AI नेमकं काय मोडतंय? सगळ्यात महत्त्वाचं एका वाक्यात, तर AI जे आहे ना, माणसाची जागा घेण्याआधी आधी बेंच मोडतं. म्हणजे जे तुम्हाला म्हणलं होतं की एक आणि दुसरा प्रोजेक्ट, हे 2 प्रोजेक्टमध्ये स्किलिंग वगैरे केलं जात होतं, तर ती स्किलिंग आता होणार नाही, कारण AI ते सगळं काम करत आहे. बरं, पण सर्व AI करते का? तर नाही. ह्युमन इन द लूप, म्हणजे ह्युमन लूपमध्ये असणं गरजेचं आहे, 100% गरजेचं आहे. अदरवाईज बऱ्याचशा गोष्टी कोलॅप्स होतात. त्यामुळं काय, तर आपल्याला AI शिकणं हे गरजेचं आहे. जे पारंपरिक ट्रॅडिशनल स्किल्स आहेत ना, त्या कुठं ना कुठं दुसर होताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून खरा बदल काय, नोकऱ्या नष्ट होण्यापेक्षा रूपांतरित होत आहेत. म्हणजे अगोदरच्या ज्या नोकऱ्या आहेत ना, त्या काही नष्ट होत नाहीयेत, डिस्ट्रॉय होत नाहीत, आता फक्त बदलत आहेत. ठीक आहे, त्यांचं स्वरूप बदलत आहे, रूपांतरित होत आहेत. म्हणजेच कौशल्याची मागणी वाढते. हाय स्किल्ड जॉब्स जे आहेत ना, ते आता नवीन डेव्हलप होत आहेत. नोकऱ्या, जॉबचं पिक्चर काय, कपात होतोय का उद्योग वाढतोय? बघा, आपण म्हणतो ना जॉब चालला, AI आला, जॉब चालला. त्याचं खरं सांगतो तुम्हाला काय, हे खरं आहे. 2026 मध्ये TCSनं 23,000 लोकांना कपात केलं. टॉप 5चे बाजार मूल्य जे आहे ना, म्हणजे निफ्टी वगैरे 46% गणलेत, खाली आले. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं, हे बघा 2022, हे 24 आणि 26 जर आता म्हणलं, तर हा जर बेस होता ना, हा इथं होता आणि हा इथं आलाय आता जवळपास. म्हणजे 2024ला हायेस्ट बाजार शेअर होता त्यांचा, म्हणजे त्यांचे व्हॅल्युएशन खूप कमी झाले. 40 ते 45% कंपनीचं व्हॅल्युएशन कमी झाले. म्हणजे अगोदर 100 रुपयाला मिळायचा शेअर आता 60च्या घरामध्ये आहे. शेअर पण चांगलेच कोसळलेत AI मुळे. गुंतवणूकदाराला एकच भीती आहे, AI आला म्हणजे काहीतरी डेंजर होणार आहे. बरं, हे एका बाजूला होतंय. दुसरीकडे काय होतंय, हे बघा, एकूण IT कर्मचारी जर बघितलं आपण 60 लाखाच्या जवळपास आहेत आणि वर्षभरात जवळपास 1.4 लाखानं वाढलेत. IT कर्मचारी वाढलेत. असं का होतं? मग एका बाजूला कपात चालू आहे आणि दुसरीकडे IT कर्मचारीची संख्या कसं वाढते? म्हणजे नवीन रिक्रुटमेंट आली कुठून, येते कुठून? हे बघा, TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट यांनी सुद्धा 80,000 लोकांना रिक्रूट करायचं ठरवलंय. मग जर IT कंपन्यांना जर नकोच असेल तर रिक्रुटमेंट कशाला करता येते, जर एवढा लॉसच होत असेल तर? तर हा जो विरोधाभास आहे का, हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हा विरोधाभास असा आहे की जर मोठ्या कंपन्या आहेत ना, म्हणजे TCS असेल, इन्फोसिस, त्या पारंपरिक सर्व्हिस नोकऱ्या कापत आहेत. हे जे कापलेत का नोकऱ्या, त्या पारंपरिक जे ट्रॅडिशनल ज्या नोकऱ्या आहेत ना, त्या सर्व्हिस नोकऱ्या कापत आहेत. परंतु AI, क्लाउड व डेटा क्षेत्रात भरती वाढते. आणि हे जे 80,000 नवीन भरती आहे किंवा 1.4 लाख जी नवीन भरती आहे ना, ती जे जुने स्किल आहेत, जुने सॉफ्टवेअर स्किल्स आहेत, त्याच्यामधनं नाही, तर ज्याला AI येतं, असं म्हणतात ना की AI आलंच पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. कोडिंग येते, तर मी काल एक ॲडव्हर्टाइजमेंट पाहत होतो, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्हाला क्लॉड आलं पाहिजे, इंटिग्रेट करता आलं पाहिजे क्लॉड कोडिंगमध्ये, तरच तुम्हाला आहे. आणि 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. क्लॉड येऊनच 1 वर्ष झाला, असंही काही लोक करतात. मग बरं, कपात कुठे? बघा, हे प्रक्रिया आधारित भूमिका ज्या आहेत तिथं कपात आहे, हे कपात आहे. वाढ कुठे आहे? उच्च कौशल्य, हाय स्किल्ड AI, हाय स्किल किंवा AI सेंटर्ड भूमिका जिथं जिथं आहे. म्हणजे तुम्हाला AI आलंच पाहिजे. तुमच्या जॉबमध्ये AI इंटिग्रेशन असेल तर मग तुम्हाला काही अडचण येणार नाही. तरुणावर परिणाम असा आहे की इन्फोसिसमध्ये अंडर 30चं कर्मचाऱ्याचं प्रमाण आहे ना 60% होतं, ते आता 51% म्हणजे 50%च्या आसपास झालंय. म्हणजेच नवीन रिक्रुटमेंट आहे ना, कुठं ना कुठं थोडी कमी झालेली आपल्याला दिसते, ह्याच्यावरून आपण सांगू शकतो. बरं, ह्या सगळ्यात एक मोठा नवीन कल असा आहे की GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. आता GCC म्हणजे काय, आपण म्हणतो IT कंपन्या वगैरे बघितलं, मग GCC काय? GCC म्हणजे अमेरिकेमध्ये समजा एखादी कंपनी आहे, ही आपली अमेरिकेमधली एखादी कंपनी आहे. ठीक आहे, तर या कंपनीनं अगोदर काय करायचे, ही आपली इंडियामधली कंपनी आहे, समजा ही आहे इन्फोसिस. तर हे काय म्हणायचे इन्फोसिसला, तुम्ही आमचं काम करा, याला ऑफशोरिंग म्हणतात. मग या लोकांनी काय केलं, या कंपनीनी इंडियामध्ये स्वतःची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर काढले, GCC काढले. ग्लोबल बेंगळुरू सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यात जास्त GCC तिथे आहेत. GCC काढलं, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात स्वतःची कॅपॅबिलिटी सेंटर उभारत आहेत. म्हणजे काम आउटसोर्स न करता इथेच मालकी घेत आहेत. अगोदर जे काम आउटसोर्स करायचे कुणाला, इकडं इन्फोसिसला, TCSला, आता ते करत नाहीत, ते स्वतःचं दुकान इथं मांडतायत. ठीक आहे, म्हणजे असं नाही की ते रिक्रूट करत नाहीत, ते रिक्रूट करतात, परंतु त्यांच्या ज्या स्किल्स आहेत, त्यांची रिक्वायरमेंट आहे ना, ती खूप वेगळी आहे. ठीक आहे, आता GCC म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, परदेशी कंपन्याची भारतातील स्वतःची केंद्रे, परदेशी कंपन्या आहेत पण त्यांची भारतातील स्वतःची केंद्रे आहेत. आता समजा गुगल आहे, तर गुगलचं ओन ऑफिस असणार इथं, स्वतःचं ऑफिस गुगलचं इथं असणार, जिथे उत्पादन, R&D, AI प्रणाली व अभियांत्रिकी थेट चालतं. ठीक आहे, बरं, आता बदल काय झाला, डिलिव्हरी इंजिनकडून एंटरप्राइज नर्व सेंटरकडे बदल होतोय. म्हणजे केवळ अंमलबजावणी नाही, तर मालकी व निर्णय हे स्वतः त्या कंपनीकडे असणार आहे. बरं, इशारा एक आहे की GCC रेखीय नाही, उत्पादकता व पुनर्कौशल्यावर भर असणार आहे.
संख्या वाढीवर नाही. सगळ्यात महत्त्वाचं इंडियासाठी हे आहे. जीसीसी मी म्हणलं भरती तर करत आहे, जीसीसी जे आहे ना एम्प्लॉयमेंट देत आहे, परंतु जीसीसीवरचा मेन फोकस कुठं आहे? उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी आणि पुनर्कौशल्य, रिस्किलिंगवर आहे, संख्या वाढीवर नाही. म्हणजे आय टी कंपन्याचा जो पाया आहे ना, जेवढे जास्त लोक कामाला येतील तेवढं जास्त प्रोडक्शन होईल. परंतु इथं जीसीसी तसं नाही. इथं काय बघितलं जातं? उत्पादकता बघितली जाते. म्हणजे आय टी कंपन्या जर 100 लोक कामाला ठेवत असतील हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी, तर जीसीसी हाच प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी 10च लोक ठेवेल, ज्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी, एआय इंटिग्रेशन सगळंच असेल. बरं, हे सगळं होत असताना आय टी कंपन्यांमध्ये एवढी उलटपलट होत आहे, लोकांचा रोजगार धोक्यात येतोय, रिस्किलिंगचे इश्यूज आहेत, या सगळ्यामध्ये सरकार कुठं बसतंय? बरं, सरकारचं असं आहे, सरकारनं एआय इंडिया मिशन लॉन्च केलं गेलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपली जी संगणक क्षमता आहे, जीपीयू, ठीक आहे, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, त्याची कॅपॅबिलिटी वाढवण्यावर लक्ष आहे, पायाभूत सुविधा वगैरे. कायदेशीर पेच असा आहे की डीपीडीपी काय 2023चा एक डेटा संरक्षण कायदा आणला गेला, पण त्याच्यामध्येही एआय बद्दल जास्त क्लिअरली डेफिनेशन त्यांनी दिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचं रोजगाराचं धोरण, म्हणजे जे कपात झालेले आहेत, समजा ज्यांना नोकरीहून काढून टाकले त्या कर्मचाऱ्यासाठी सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी आणि पुनर्कौशल्य म्हणजेच रिस्किलिंग आणि संक्रमण मदत म्हणजे ट्रान्झिशन हेल्प, म्हणजे एका जॉबमधून दुसरीकडे जाताना जो काही मधला पिरियड असतो तो तर त्याला पगार मिळत नाही ना, त्याच्यामध्ये सरकारकडनं काही ना काही भत्ते देण्यात येतात का? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं, नैतिक दुहेरी पेच असा आहे की उत्पादकता व स्पर्धात्मक क्षमतेसाठी एआय अप्रिय, म्हणजे एआयला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. वी कॅनॉट निगेट एआय ॲट एनी कॉस्ट. मग एआयला निगेट करू शकत नाही हा एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याच एआयमुळे लाखो रोजगार जात आहेत. मग हा विरोधाभास असणार आहे, ठीक आहे. म्हणजेच कार्यक्षमता विरुद्ध रोजगार हा मेन गाभा आहे याच्यामध्ये, प्रोडक्टिव्हिटी वर्सेस एम्प्लॉयमेंट. मग आपण काय करायचं ते पुढल्या स्लाइडवर आपण बघणार आहेत. बरं, जागतिक संदर्भ, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलं की 2030 पर्यंत 17 कोटी नव्या नोकऱ्या येतील, पण जवळपास 9 कोटी सुद्धा नोकऱ्या जातील. म्हणजे नेट वाढच आहे 5-6 कोटीची, परंतु ज्या जुन्या स्किलिंग आहेत, नोकऱ्या निर्माण होतील परंतु त्याच स्किलवर नाही, नोकऱ्या निर्माण होतील त्या नवीन स्किलमध्ये. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय? स्किल, किंवा जे ऑलरेडी कंपन्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी रिस्किलिंग आहे, ठीक आहे, रिस्किलिंग आहे. आता याचा समाजावर आणि देशावर काय परिणाम होते बघा, 1 बाय 1 सांगतोय. बघा, अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आय टी सेक्टर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सर्व्हिस सेक्टर हा इंडियाच्या GDPमध्ये मोर दॅन 55% कंट्रीब्यूट करतो, आणि निर्यातमध्ये सुद्धा, सर्व्हिस निर्यातमध्ये आपला डिफिसिट नाही, सरप्लस आहेत आपण, ठीक आहे, कॅड नाही, जो करंट अकाउंट डिफिसिट आहे ना तो आपण प्लसमध्ये येतो त्याच्यामुळं. तर अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आय टी सेक्टर प्लेज क्रुशियल रोल हिअर. त्याच्यानंतर मध्यम वर्गात सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल आज गावागावामध्ये घराघरामध्ये आय टी इंजिनियर्स आहेत. मग काय झालं? त्याच्यामुळे त्यांचा दर्जा वाढला. अगोदर जे गरीब म्हणत होते त्यांचे आई वडील बघा तुम्ही शेतीमध्ये काम करतात, आज मुलं पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी चांगली फ्लॅट्स घेऊन चांगली गाड्या घेऊन आहेत, वर्क फ्रॉम होम करतायत, म्हणजे त्यांच्याकडे चांगल्या पगारी आहेत. म्हणजे जो खालचा गरीब वर्ग आहे ना तो मध्यम वर्गामध्ये आला, आणि हे आणण्याचं सगळ्यात मेजर काम हे आय टी कंपन्यांनी केलंय, ठीक आहे. त्यानंतर भौगोलिक परिणाम आहे. भौगोलिक परिणाम म्हणजे जेवढ्या आय टी कंपन्या आहेत त्या सगळ्या कॉन्सन्ट्रेटेड कुठे आहेत? मेजर सिटीजमध्ये आहेत, आणि त्या सगळ्या मेजर सिटीची जी इकॉनॉमी आहे ना ती सगळीच्या सगळी याच्यावर अवलंबून आहे. याचं उदाहरण सांगतो, तुम्ही बेंगलोरमध्ये इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये जा, किंवा पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये जा, किंवा राजीव गांधी आय टी पार्क आपल्या हिंजवडीमध्ये जा, तुम्ही बघा तिथे भाडं किती आहेत. 30,000, 35,000, 30,000, 40,000 भाडे पर मंथ घराचे भाडे, आणि ते पे करतात ते, ठीक आहे. म्हणजे त्यांची इकॉनॉमी सगळी तिथं चालू आहे. मग आणि एक चांगली गोष्ट होते याच्यामुळे Tier 2ला संधी मिळते, म्हणजे जीसीसी आणि रिमोट कामामुळे. मी म्हटलं ना घराघरामध्ये वर्क फ्रॉम होम करतात मुलं, आणि त्याच्यामुळे काय होतात, जे छोटे छोटे शहर आहेत तिथं सुद्धा विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन ह्याचं होत आहे. सगळ्यात एक महत्त्वाचं आहे सुरक्षा आयाम, आपण याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. एआय आधारित सायबर हल्ले असतील किंवा डीप फेक, ह्याच्यावर तर मागे खूप चालू होतं, सध्या काही डीप फेकवर एवढं काही मीडियामध्ये नाही चालू. डेटा चोरी आणि मॉडेल पॉयझनिंग या गोष्टी आय टी पुढे जोखीम आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की सोशल इनइक्वॅलिटी. ह्या सगळ्यामुळे काय होतं, जे लोक हाय स्किल्ड आहेत त्यांना चांगला पगार, एकदम उच्च पगार, आणि जे लोक मीडियम किंवा लो स्किल्ड आहेत त्यांना अति म्हणजे एकदम कमी पगार. म्हणजे जो इनइक्वॅलिटीचा फॅक्टर आहे का, इनइक्वॅलिटी ही भविष्यामध्ये एआयमुळे वाढणार का हा प्रश्न आहे. बरेच लोक म्हणतात एआयमुळे इनइक्वॅलिटी वाढेल, कारण हाय स्किल जॉबचा जो डिमांड आहे ना तीच वाढत आहे. मग नॉर्मल जॉब जे BCA BCS केलेले लोक आहेत त्यांनी काय करायचं मग, ठीक आहे. मग तिथंच आहे, म्हणजे अगोदर जिथं 100 लोक घ्यायचे तिथं फक्त 10 लोक घेत आहेत, आणि 100 लोकांचा पगार समजा 1,000 रुपये आहे, तर ह्या 10 लोकांचा सुद्धा 1,000 आहे. म्हणजे पर हेड बघा तुम्ही, पर हेड इथं 10 रुपये पडायची, तर पर हेड 100 रुपये पडत आहेत. स्किल वाढली म्हणजे त्यांचा पगारही वाढला, आणि जे कमी स्किलवाले त्यांची नोकरीही गेली आणि त्यांना पगारही नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना इन्क्लुझिव्ह ग्रोथ, सबका साथ सबका विकास सबका विश्वास. काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल कमेंटमध्ये सांगा. बरं, मग ही संधी आहे का संकट आहे? जे आय टी सेक्टर किंवा एआयचं इंट्रोडक्शन झालं किंवा एआयला, मग आपल्या आय टी कंपन्यासाठी किंवा भारतासाठी ही संधी आहे का नुकसान आहे ते बघूया. संधी कशी आहे ते बघू. बघा,
कुठल्याही टेक्नॉलॉजी असेल, जेव्हा कम्प्युटर आलं तेव्हा लोकांनी म्हणलं की कम्प्युटर आलं, जॉब सगळे गेले आता, परंतु तसं झालं का? अजिबात नाही. जुनी कुठलीही टेक्नॉलॉजी आली तरी सुद्धा नवीन जॉब निर्माण होतातच होतात, फक्त जॉबचं नेचर बदलतं. हे आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. एआय ह्याला अपवाद असू शकत नाही. दुसरा म्हणजे काय, एआयचा महसूल झपाट्याने वाढतोय. आपण बघितलं TCS असेल, विप्रो असेल, इन्फोसिस असेल, सगळ्याचा महसूल वाढलाय आणि एआय मुळे वाढलाय. सगळ्यात हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हे GCC जे आहे ना, ते भारतामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे जे हाय स्किल जॉब प्रोफाईल आहेत ते भारतामध्ये क्रिएट होतील. त्यानंतर जगातील सगळ्यात मोठं एआय कुशल मनुष्यबळ भारतामध्ये आहे. आणि लास्टला आहे की उद्योग एकंदरीत वाढतोच आहे. आपण बघितलंय मोठी जो IT सेक्टर आहे ना, तो पॉझिटिव्हकडे चाललाय, जरी त्याचे शेअर आढळले तरी. सावध बाजू काय, लेबर आर्बिट्रेज हा मूळ पाया थेट एआय संपवतं. म्हणजे लेबर आर्बिट्रेज म्हणजे काय, जेवढे जास्त लेबर म्हणजे जेवढे जास्त लोक तेवढं जास्त काम, हे कुठं ना कुठं एआय खतम करते. जो ITचा जो मेन पाया आहे ना, मूळ पाया, तो पायाच एआय तिथंच घाव घातलं एआयनं. म्हणजे एआय इज मोर फोकसिंग ऑन द प्रोडक्टिव्हिटी, नॉट अ प्रोडक्शन पर हेड. त्यामुळे लेबर आर्बिट्रेज आहे ना, हा धोका देणार आहे. हे IT कंपन्यांनी वेळीच जाणलं पाहिजे आणि आता जाणत पण आहे ते. बाजार मूल्य 46% घटले मागच्या 3-4 वर्षामध्ये. आपण बघितलं निफ्टी आदळतोय. म्हणजे काय होतंय, गुंतवणूकदार आहेत, गुंतवणूकदारांना कॉन्फिडन्स वाटत नाहीये. फ्रेशर भरती बहुवर्षीय निशांकीवर आहे. आपण बघितलंय बऱ्याच फ्रेशर लोकांना, म्हणजे इनिशियल ऑब्स्टॅकल आहे ना, तो वाढतच चाललाय. पुनर्कौशल्य वेगानं होत नाही, म्हणजे रिस्केलिंग होत नाही, कौशल्य दरी विषमता वाढते. आता आपण बघितलंय की एआयचा सध्या जरी हिस्सा कमीच आहे, परंतु भविष्यात वाढेल असं काही जणांचं मत आहे. बरं, आता भारतानं काय करायला पाहिजे? सगळ्यात आधी अल्पकालीन इमिडिएटली शॉर्ट टर्म काय, तर मोठ्या प्रमाणावर वेगवान पुनर्कौशल्य म्हणजे रिस्केलिंग केलं पाहिजे. रिस्केलिंगमध्ये काय, जेवढे एआय आहे ना, एआय इंटिग्रेशन, सगळ्या प्रोग्राममध्ये एआय इंटिग्रेशन जितकं पॉसिबल आहे तितकं आपण केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांना आहे ना एआय सेंटर्ड भूमिकाकडे वळवणं गरजेचं आहे. कपात झालेल्यासाठी संक्रमण मदत व सामाजिक सुरक्षा जाळी दिलं पाहिजे. ज्या लोकांना नोकरीवरून काढून टाकलेलं आहे त्याला सरकारने सोशल सिक्युरिटी दिली पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे, एम्प्लॉयमेंट भत्ता सरकार देईल म्हणून. आर्टिकल 41 आहे का 42 आहे, तुम्ही सांगा. ह्या दोन्हीपैकी आहे. 41 आहे बहुतेक, 41 नाही तर 42 आहे. फ्रेशर भरती टिकवणे, तरुणांना प्रवेश बिंदू बंद होऊ न द्यावे. मी तुम्हाला म्हणलं तरुणांना जो ऑब्स्टॅकल आहे ना इनिशियल, तोच मोठा ब्लॉक बनत चाललाय. ते कुठं ना कुठं स्मूथ केलं पाहिजे. दीर्घकालीन संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल चेंज काय केले पाहिजे, आपल्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये त्याचं बेनिफिट होईल. लॉंग टर्मसाठी केलं पाहिजे की हे जे आपण सर्व्हिस सेक्टरवर डिपेंड आहे ना, त्याच्याकडनं आपण IP सेक्टरकडे गेलं पाहिजे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे आपण इनोव्हेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला जसं इनिशियली म्हणलं की आपण फक्त आणि फक्त काम करतो, इनोव्हेशन कुठे दिसतच नाही, तर आपण काय केलं पाहिजे, इनोव्हेशनकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जसं ChatGPT असेल किंवा क्लॉड असेल, जेमिनी असेल, हे कुठले आहेत, USAचे आहेत. आपलं काय कृत्रिम AI, आपण किती जण वापरतो कृत्रिम AI, तुम्ही बघा तुमच्या मोबाईलमध्ये आहे का. मग आपण आपलं एक असं जागतिक लेवलचं प्लॅटफॉर्म तयार केलं पाहिजे, इनोव्हेशनकडे आपण फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, शिक्षण सुधारणा म्हणजे इंजिनिअरिंगचा जो प्रोग्राम आहे त्या सगळ्यामध्ये AI इंटिग्रेट केलं पाहिजे. तुमचा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, कुठेही असेल, त्याच्यामध्ये AI इंटिग्रेशन असलं पाहिजे. आणि तुमच्या माहितीसह IT कंपनीमध्ये काम करणारे 50% म्हणजे 60-70% जास्त लोक हे नॉन IT बॅकग्राऊंडचे आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स काही म्हणू नका, सगळे तिथे आहेत. बायोटेक, बियोटेक कुठलीही स्ट्रीम घ्या तिथं आहेत. म्हणजेच काय, जर तुम्हाला ती स्किल आली पाहिजे, म्हणजे इंजिनिअरिंग किंवा त्यांनी ग्रॅज्युएशनला जे अभ्यास केला ते सगळ्याच्या सगळं काहीच कामाला आलेलं नाही. तर त्यामुळे पूर्ण नवीन स्किल त्यांनी अडॉप्ट केली आणि ते जॉब मिळाले त्याला. त्यामुळं स्किल ही नॉन निगोशिएबल आहे. आणि आता पुढचा आपला व्हिडिओ त्यावरच पडणार आहे. आपलं जे ट्रॅडिशनल एज्युकेशन आहे ते मागे पडून कुठं स्किल बेस एज्युकेशन चालू केलं पाहिजे का, याच्यावर आपण व्यवस्थित चर्चा करूया. बट Tier 2 Tier 3 मध्ये जे शहर आहेत त्यांना डिसेंट्रलाइज केलं पाहिजे, हे आपण मुद्दा बघितलाय. AI जो आहे AIचं नियमन केलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि आता आपण ते करतोय. हळूहळू सरकार त्या टप्प्याकडे जात आहे. टेक अवे काय बघा, AI भारतीय ITला संपवणार नाही, बिलकुल संपवणार नाही, पण जुन्या मॉडेलला नक्कीच संपवेल. म्हणजे आपल्या IT कंपन्या ज्या पायावर मजबूतपणे थांबल्यात ना, तो पाया नक्कीच त्याच्यावर घाव घालणार आहे. आपणाला लवकरात लवकर नवीन पाया बनवून तो मजबूत केला पाहिजे. ठीक आहे, त्याला रेट्रो फिटिंग करा किंवा अन्य काही करा, तो पाया मजबूत केला पाहिजे. म्हणजे गेल्या 20 वर्षाची आपली काय ताकद होती, स्वस्त कुशल मनुष्यबळ. पुढच्या 20 वर्षाची ताकद असावी लागेल उच्च मूल्यवर्धित स्वतःची AI उत्पादने, जे की मी म्हणलं कृत्रिम AI. आणखी चांगलं करा. ChatGPT, जेमिनी, क्लॉड याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स मॉडेल आपल्याला बनवता येईल का, तिकडे केलं पाहिजे. आणि ज्या कंपन्या आणि जे कर्मचारी हे बदलतील ना, तेच टिकतील. हेच वास्तव आहे. तुम्हाला काय वाटतं, AI ही भारतीय IT साठी सगळ्यात मोठी संधी आहे का सगळ्यात मोठा धोका आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या. धन्यवाद.